चला तर आज आपण मस्त आंबील बनवणार आहोत. तर आंबील तुम्ही खूप प्रकारचे बघितलं असेल, पण आज आपण मस्त ज्वारीच्या पिठाने अशी आंबील बनवणार आहोत. तर थंडीसोबत इथे उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे. ऊन हा भरपूर लागतो आणि या उन्हाळ्यामध्ये भूक अजिबात लागत नाही. तर भूक लागलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने आंबील करून पिलात तर शरीराला थंडावा पण देतो आणि पोटभरीचासुद्धा असा आंबील तयार होतो. तर ते कसं बनवायचं आज आपण ते बघणार आहोत. तर इथे घेतलेलं आहे मी इथे अर्धा कप इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे नाचणीचं पिठाने सुद्धा बनवले जातात, पण ते पद्धत वेगळी आहे. तर मी इथे आमच्या गावी कसे बनवतात आंबील ज्वारीच्या पिठाचं ते मी तुम्हाला आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी ते अर्धा कपच घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. आता आपण याला पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे. तर हे फेटून घेतल्याने काय होतं की आपण डायरेक्टली पाण्यामध्ये घातलं की पीठ गुठळ्या तयार होतात. म्हणून आपण आधी इथे छान असं एक पातळसर पीठ तयार करून घेऊया, एकदम सरसरीत. म्हणजे जेव्हा पाण्यात आपण हे पीठ घालू तेव्हा हे गुठळ्या अजिबात होणार नाही. तर असं थोडं थोडंसं पाणी घालून आपण एक छान बॅटर तयार करून घेऊया. एकदम पातळ असं बॅटर तयार करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे हे असं बॅटर तयार केलेला आहे. तर हा झाला पहिला साहित्य. तर दुसरा आपला साहित्य लागणार आहे. अर्धा कप मी इथे दही घेतलेला आहे. तर तुम्ही आंबटही घेऊ शकता किंवा कमी आंबटसुद्धा घेऊ शकता. तर आता आपल्याला दहीसुद्धा छान असं फेटून घ्यायचं आहे. अजिबात या दहीमध्ये गुठळ्या असू नये म्हणून आपण हे दही छान फेटून घेत आहोत. तर आता उन्हाळ्यामध्ये तर दही सगळ्यांनाच आवडतो आणि दही हा आपल्या शरीराला खूप थंडगार असतो दही, म्हणून आपण दह्याचा वापर करतोच नेहमी सगळ्याच पदार्थामध्ये. तर आता आपण हे दहीसुद्धा छान फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी पाणी घालून असं पातळ यालासुद्धा बनवून घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं दोन्ही आपलं ज्वारीचं पिठाचं आणि हे दह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आधी आपला हा प्रोसेस तयार करून ठेवायचा आहे. मग आता आपण आंबील कशी बनवायची ते बघूया. चला तर आंबील बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून इतपत तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि जिऱ्याचं असं पेस्ट घालायचं आहे. तर यामध्ये तिखट तुम्हाला हलकसाच तिखट हवा असेल तर यामध्ये फक्त मी 1च मिरचीचा वापर केलेला आहे आणि लसूण 3 ते 4 वापर केलेला आहे. एक छोटासा तुकडा मी आलं घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेतलेली आहे. तर हे आंबील खूप छान असं तिखट आंबट लागतो, खूप मस्त लागतो हा आंबील आणि उन्हाळ्यामध्ये खूप शरीराला थंड लागतो, थंडावा देतो. आणि आपल्याला इथे 3 ते 4 असं कप पाणी घालायचं आहे आणि जेवढं तुम्हाला थिकनेस हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर मी ते 3 ते 4 असं कप पाणी घातलेलं आहे. त्या पाण्याला आपल्याला उकळी काढायची आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. जे आपण फेटून घेतलेलं आहे ते आपल्याला पीठ इथे ॲड करायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला असं हे पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर एका हातामध्ये हे असं पीठ घालायचं आहे आणि एका चम्मचने असं ढवळून घ्यायचं आहे. तर याच्याने अजिबात गुठळ्या होत नाही आणि उकळत्या पाण्यामध्ये घातल्याने अजिबात गुठळ्या होणार नाही. तर बाकीचं राहिलेलंसुद्धा आपण हे घालून घेऊया. तर आता हे आंबील ज्यांना म्हणजे भूक लागत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त करून भूक लागत नाही, खूप पाणी तहान लागतो आणि पाण्याचंच प्रमाण जास्त वाढतो आपल्या शरीरामध्ये, तर भूक जास्त लागत नाही किंवा घरामध्ये तुमचे वयोवृद्ध असतील, त्यांना जेवणाचं प्रॉब्लेम असेल, अशक्तपणा असेल आणि आजारी असतील तर त्यांना अजिबात जेवण जात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने आंबील करून द्या. त्यांना तोंडाची चवसुद्धा डबल होईल आणि याच्याने पोटभरीचासुद्धा त्यांच्यासाठी पोटभरीचा नाश्ता बोला किंवा पोटभरीचा एक सूप बोला किंवा आंबील बोला, तर मस्त हा थंडावा देतो त्यांच्या शरीरांना. ज्यांना ही अशक्तपणाची कमतरता आहे त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही आंबील करून पिलात तर खरंच शरीराला तर थंडावा देणारच, पण पोटभरीचा हा असा आंबील तयार होतो आणि मस्त आपलं पोटही भरतो. रिकामा पोट असं तुम्हाला जाणवणारच नाही. म्हणून वयोवृद्ध असेल घरी तर हे हमखास तुम्ही आंबील करून तुम्ही तुमच्या
वयोवृद्ध आजी आजोबा आई वडील असतील तर त्यांनासुद्धा करून हा आंबील मस्त द्या. तर आपण हे मीठ घालून छान 2 मिनटापर्यंत उकळून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं छान उकळू द्यायचं आहे आपल्याला या ज्वारीच्या पिठाला. तर आता आपल्याला यामध्ये अर्धाच टीस्पून आपल्याला इथे जिऱ्याचं पूड घालायचं आहे. आता तुम्हाला हे ऑप्शनल आहे, ज्यांना हा फ्लेवर आवडतो त्यांनी हे वापरावं, नाहीतर स्किप करावं. तर आता परत हे जिरे पूड घालून आपण छान 1 ते 2 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे दह्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. दही आपण सगळ्यात नंतर वापरणार आहोत, कारण आता तुम्ही दही घातल्याने काय होतं की हा फुटण्याची शक्यता असतो दही, आणि कलरही चेंज होतो या आंबीलचं. नेहमी आंबील बनवताना दही नंतरच वापरा. तर आता हे छान 1 2 ते 3 मिनटं आपण उकळू द्यायचं आहे. तर आता मी हे छान उकळून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे, आणि त्यानंतर आपल्याला इथे दही घालायचं आहे. आता हे थिक पण झालेलं आहे ज्वारीचं पीठ. 1 2 ते 3 मिनटं आपण उकळून घेतलेलं आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊया, आणि याला अजिबात उकळी द्यायची नाही आपण, कारण गॅस बंद केलेला आहे. तर आता फक्त हे गरम असतानाच असं मिक्स करून घ्यायचं आहे. दहीला अजिबात शिजून घ्यायचं नाही आहे. तर मस्त आपलं आंबील तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण थंड होण्यासाठी आपण सोडूया, आणि मस्त हा थंड असतानाच आपल्याला हा आंबील प्यायला द्यायचा आहे. गरम गरम असताना याला चव लागणार नाही. तर थंड होण्यासाठी आपण एका मटक्यामध्ये घालणार आहोत. तर मटका नसेल तर तुमच्याकडे कोणत्याही भांडीमध्ये तुम्ही घालून ठेवू शकता, पण मातीच्या भांडीमध्ये खूप छान असं थंडसर आपला आंबील तयार होतो, आणि चवही त्याची डबल होतो मातीच्या भांडीमध्ये. तर आता हे झाकण ठेवून आपण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला मी 1 तास ते किंवा अर्धा तास असं ठेवलं आहे. तर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे कोथिंबीर घालून असं छान सर्व करून त्यांना द्यायचं आहे. ज्यांना प्यायला द्यायचं असेल तर आपण हे 1 तासानंतर बघूया. तर मस्त आपली आंबील तयार झालेली आहे. मस्त बघू शकता तुम्ही, खूप थंड झालेलं आहे. आता तुम्ही कुठेही बाहेर फिरायला गेला असेल तर घरामध्ये आल्यानंतर हा असा आंबील तयार असलेला असेल तर मस्त तुम्ही एन्जॉय करा. हा आंबील खूप छान थंडावाही देतो, आणि शरीराला मस्त सुख वाटतो की हा थंड आंबील पिल्यानंतर. टेस्टही खूप सुंदर लागतो, आणि कोथिंबीर भरभरून द्यायचं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.